Hello students, welcome to the new session of biology, molecular basis of inheritance. ह्याच्यामध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस हा महत्वाचा पार्ट पाहतोय. त्यासाठी सुरुवातीला सेंट्रल डोग्मा पण आपण अभ्यासलेला होता. प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डोग्मा. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन पैकी ट्रान्सक्रिप्शन हा पार्ट आपण डिटेल अभ्यासलेला होता. आजच्या तासाला आपण ट्रान्सलेशन हा सेकंड पार्ट पाहणार आहे प्रोटीन सिंथेसिसचा. परंतु हा पार्ट पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला सेंट्रल डोग्मा मेन पाथ असतो प्रोटीन सिंथेसिसचा, की जो तुम्हाला व्हेरी फॅमिलियर आहे, तुम्हाला माहित आहे, तो एकदा रिवाइज करूया. त्याला आपण सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके. आता हा मेन रूट असतो. डोग्मा म्हणजे पाथ म्हणतो आपण, मेन रूट म्हणतो. काय रूट आहे हे आपण बघितलेलं होतं. आपल्याला माहित आहे डीएनए इज अ मास्टर मॉलिक्युल. म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे? डीएनए. ह्या डीएनए कोणाकडे माहिती देणार असतो? डीएनएच्या इन्फॉर्मेशनच्या आधारे काय तयार झालेला असतो? mRNA. हा mRNA इन्फॉर्मेशन घेऊन कोडॉनच्या स्वरूपात माहिती असते आणि ही कोडॉनची माहिती सायटोप्लाझम मध्ये आणून त्या ठिकाणी अमायनो ऍसिड कनेक्ट केले जातात. कोणत्या सिक्वेन्सने अमायनो ऍसिड जोडायचे जी सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे? mRNA कडे. आणि मग त्याच्या साह्याने अमायनो ऍसिड कनेक्ट करून एक पॉलीपेप्टाइड चेन तयार केली जाते. काय तयार केले जाते? पॉलीपेप्टाइड चेन. ही प्रोटीनची सुरुवातीची चेन असते. अनेक अमायनो ऍसिड एकत्र जोडले की पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. हा पार्ट आहे. आता हा डीएनएचा आरएनए mRNA होणं ही पहिली फेज आहे. याला आपण म्हणत असतो ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणत असतो? ट्रान्सक्रिप्शन. ओके. mRNAचं पॉलीपेप्टाइड होणं ही सेकंड फेज असते. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. क्लिअर? आता हे जे ट्रान्सक्रिप्शन असतं, जर ती पेशी युकॅरियोटिक असेल, युकॅरियोटिक, तर हे होतं न्यूक्लियस मध्ये. कुठं होतं? न्यूक्लियस मध्ये. जर ती प्रोकॅरियोटिक असेल तर हे होतं सायटोप्लाझम मध्ये. राईट? परंतु ट्रान्सलेशन मात्र युकॅरियोटिक असो की प्रोकॅरियोटिक असो, हे ऑलवेज सायटोप्लाझम मध्ये होतं. कारण अमायनो ऍसिड किंवा प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारं सगळं रॉ मटेरियल, सगळी मेकॅनिझम ही सायटोप्लाझम मध्ये असते. सो वेदर सेल मे बी युकॅरियोटिक और प्रोकॅरियोटिक, ट्रान्सलेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन दी सायटोप्लाझम. मग युकॅरियोटिक असेल तरी सायटोप्लाझम मध्ये होते आणि प्रोकॅरियोटिक असेल तरी सायटोप्लाझम मध्येच होते. ही जी आहे याला आपण म्हणत असतो फर्स्ट फेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सक्रिप्शन. दिस इज दी सेकंड फेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सलेशन. ओके. हा एकूण सेंट्रल डोग्मा बघितला. इथपर्यंतचा पार्ट आपल्याला ऑलरेडी झालेला आहे. हा पार्ट आपण पाहिलेला आहे. हा झालेला आहे. ओके. आजच्या तासाला हा सेकंड पार्ट आहे की जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, की फायनली प्रोटीन तयार होणार आहे. हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्सलेशन. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. ओके. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. प्रोसेस ऑफ
ट्रान्सलेशन किंवा मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन असेही म्हटलं तरी चालेल. खूप डिटेल हा पार्ट आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे ट्रान्सलेशन ची व्याख्या ऑलरेडी तुम्हाला कळेल. काय होणार आहे, mRNA पासून पॉलिपेप्टाइड चेन तयार होणं, या प्रोसेसला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन. कुठं होते, सायटोप्लाझम मध्ये. किती नंबरची फेज आहे, 2 नंबरची फेज आहे. आणि काय मिळणार आहे, पॉलिपेप्टाइड चेन मिळणार आहे. ओके, म्हणजे प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. व्याख्या लिहूया आपण. सिंपल डेफिनेशन. Process of synthesis of polypeptide from mRNA. Definition, translation. So, process of synthesis of polypeptide chain by using sequence of mRNA, by using sequence of mRNA on the ribosome, in the cytoplasm is called as translation. Is called as translation. ओके, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. काय तयार होणार आहे, पॉलिपेप्टाइड चेन. कोणापासून तयार होणार आहे, सिक्वेन्स ऑफ mRNA. कुठं तयार होणार आहे, ऑन दी राइबोसोम. बघा, काय तयार होणार आहे, पॉलिपेप्टाइड चेन. कोणापासून तयार होणार आहे, mRNA पासून. कुठं तयार होणार आहे, राइबोसोम वरती. ह्या एकूण प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, ट्रान्सलेशन. सो कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ओके, आता ही सेकंड फेज आहे. सो सेकंड फेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज अ सेकंड फेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस किंवा सेंट्रल डोग्मा असं म्हणूया आपण. सेकंड पार्ट ऑफ सेंट्रल डोग्मा. So it occurs in cytoplasm. It always occurs in cytoplasm, whether it may be eukaryotic or prokaryotic, always occurs in cytoplasm. कारण लागणारी सगळी मशिनरी सायटोप्लाझम मध्ये असते. आता याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट लागेल हे बघूया आपण. सो रिक्वायरमेंट, रिक्वायरमेंट्स काय काय आहेत बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला RNA चे सगळे टाइप्स लागणार आहेत. म्हणजे काय काय लागेल, mRNA लागेल. ओके, rRNA लागणार, मेसेंजर RNA, राइबोसोमल RNA लागणार.
ट्रान्सफर आरएनए लागेल, टीआरएनए. वेगवेगळे एन्झाईम्स लागणार आहे सिंथेसिस करायचं म्हणजे एन्झाईम्स. ओके. ह्या सगळ्यांना ऍक्टिव्हेट करणे, कनेक्ट करणे यासाठी एनर्जी लागेल, एटीपी एनर्जी. एटीपी एनर्जी हे होणार आहे रायबोझोम वरती, म्हणजे रायबोझोम्स लागतील. रायबोझोम, एका रायबोझोमच्या 2 युनिट असतात, एक स्मॉल युनिट आणि लार्ज युनिट. त्याचबरोबर काही फॅक्टर्स लागतील की जे चेन स्टार्ट करतील, म्हणजे इनिशिएशन फॅक्टर, इलॉंगेशन फॅक्टर, टर्मिनेशन फॅक्टर, हाही पार्ट असणं गरजेचं आहे. सो इनिशिएशन फॅक्टर, इलॉंगेशन फॅक्टर, टर्मिनेशन फॅक्टर. टर्मिनेशन फॅक्टर्स. ओके. आता या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पॉलिपेप्टाइड चेन तयार होणार आहे. पण पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन तयार होणार आहे, आणि प्रोटीनचं बेसिक युनिट काय असतं? अल्फा अमायनो ऍसिड्स. हाही पार्ट आपल्याला लागेल, अल्फा अमायनो ऍसिड्स. अल्फा amino acids. There are 20 different alpha amino acids. So 20 different types present in the cytoplasm in inactive state. Inactive state इन सायटोप्लाझम. त्याला ऍक्टिव्ह कसं करायचं हे आपण पाहणार आहे. सो इनऍक्टिव्ह स्टेट इन सायटोप्लाझम, 20 डिफरंट टाइपचे अमायनो ऍसिड आहे. बघा वन्स अगेन काय काय लागले आपण. एमआरएनए लागणार आहे, मेसेंजर आरएनए, कारण तो मेसेज घेऊन येणार आहे. आरआरएनए महत्वाचं पार्ट करतो, बाइंडिंग करतो. हा आलेला एमआरएनए रायबोझोमला बाइंड करण्याचं काम कोणाचं असतं? आरआरएनए. टीआरएनए आपल्याला माहित आहे की अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करतो. ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस चालू आहे, साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, अमायनो ऍसिडला वाहून नेण्याचं काम कोण करत असतो? टीआरएनए. अजून काय लागणार आहेत? वेगवेगळे एन्झाईम्स सिंथेसिस साठी आवश्यक असतात एन्झाईम्स. मग ते पेप्टाइड बॉन्ड तयार करणारे एन्झाईम असतील, अमायनो ऍसिड टीआरएनए ला जोडणारे एन्झाईम असतील, हे वेगळे एन्झाईम्स लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन लागतं, एक बेसिक सपोर्ट लागतो त्या चेनला, तो म्हणजे रायबोझोम लागणार आहे. त्याचे 2 युनिट्स वेगळे असतात, स्मॉल आणि लार्ज युनिट, सेपरेट इन सायटोप्लाझम. हे महत्वाचे सेपरेटेड असतात, प्रेझेंट सेपरेट इन सायटोप्लाझम. जेव्हा जेव्हा त्यांना प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे, पॉलिपेप्टाइड चेन तयार करायचे, तेव्हाच हे 2 युनिट एकमेकांना जोडले जातात. अदरवाइज दे रिमेन सेपरेटेड इन सायटोप्लाझम. क्लिअर? देन चेन स्टार्ट करणारे फॅक्टर आहे, इनिशिएशन फॅक्टर आवश्यक आहेत. इलॉंगेशन चेनची लांबी वाढवणार आहे. टर्मिनेशन चेन स्टॉप करणार आहे. तर हे सगळे फॅक्टर लागणार आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतोय, ते म्हणजेच अल्फा अमायनो ऍसिड्स. हे 20 डिफरंट टाइपचे असतात, सायटोप्लाझम मध्ये असतात, पण ते इनॅक्टिव्ह स्टेटला आहेत. आपण जर एक अल्फा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर पाहायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे सेंट्रल ऍटम हा कार्बन आहे, आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 असते हे आपल्याला माहित आहे. याला 4 वेगवेगळे ग्रुप जोडले जातात. एक कार्बोझायलिक ऍसिड ग्रुप जोडला जातो, म्हणून ऍसिडिक नेचर. दुसरा अमायनो ग्रुप असतो NH2, अमायनचा फंक्शनल ग्रुप आहे.
Remaining valence is occupied by hydrogen and the last valence is occupied by alkyl group, R group. हा वेगळा ग्रुप आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. याचा अर्थ हा जो सेंट्रल कार्बन असतो हा असिमेट्रिक कार्बन असतो, ज्याला आपण चिराल कार्बन म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये हा पार्ट तुम्हाला माहित आहे. तर हा ऍसिडिक ग्रुप आहे, हा अमायनो ग्रुप आहे, याला अमायनो ऍसिड म्हटलं जातं. ह्या 20 अमायनो ऍसिड मध्ये आर मध्ये बदल असतो, मग ते ऍसिडिक नेचर असतील, बेसिक असतील किंवा न्यूट्रल. हे आता मी दाखवलेला अमायनो ऍसिड न्यूट्रल आहे, कारण हे ऍसिड आहे, हा बेसिक पार्ट असतो, हा ऍसिडिक पार्ट असतो, हा बेसिक पार्ट असतो, हा अल्किलचा पार्ट आहे, साइड चेन असते, आणि हा हायड्रोजनचा पार्ट असतो. 4 different groups are connected to the carbon is called as asymmetric carbon. याला म्हटलं जातं asymmetric कार्बन. आणि असं जर असेल तर हे कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतं, म्हणजे लाईटचं डिफ्लेक्शन, याला आपण असं म्हणूया ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ऍक्टिव्ह म्हणजे लाईटचं तो डिफ्लेक्शन करतो, याला ऑप्टिकल ऍक्टिव्ह. हा पार्ट इथे लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्याला एवढं सांगायचं होतं की अल्फा अमायनो ऍसिड हे रॉ मटेरियल असतं प्रोटीन सिंथेसिस साठी. हा जस्ट ऍडिशनल नॉलेज म्हणून आपण पार्ट पाहिलेला आहे, इथं त्याची काही गरज नाहीये. ओके, बघा काय काय लागलेलं आहे, सगळे फॅक्टर तुमच्या समोर आपण लिहिलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होणार, वेदर इट मे बी ट्रान्सक्रिप्शन और ट्रान्सलेशन, इट टेक्स प्लेस इन 3 इम्पॉर्टंट स्टेप्स, 3 इम्पॉर्टंट फेजेस. ह्याच्यात 3 महत्वाच्या फेजेस आहेत. कोणकोणती? एक फर्स्ट असते ती इनिशिएशन, चेन इनिशिएशन असते. सेकंड चेन इलॉंगेशन असते आणि लास्ट चेन टर्मिनेशन असते. सो इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन, ह्या 3 स्टेप्स मार्फत हे ट्रान्सलेशन घडत असतं. सो 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. स्टेप्स नंबर 1 इनिशिएशन, नंबर 2 इलॉंगेशन, चेन इलॉंगेट होते, लांबी वाढते, लेंथ इनक्रीज होते, आणि लास्ट वन टर्मिनेशन. इथं प्रोटीन सिंथेसिस थांबतं आणि पॉलीपेप्टाइड चेन मिळते. या 3 महत्वाच्या स्टेप्स मध्ये आपल्याला काय बघायचंय? ट्रान्सलेशन बघायचंय. ट्रान्सक्रिप्शन सुद्धा या स्टेपने होतं. आता आपल्याला ह्या 3 इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन या सगळ्या स्टेप्स आपल्याला पाहिजेत, त्यासाठी ही रिक्वायरमेंट आहे. ओके, राईट अप. ओके, चला याच्या स्टेप्स बघूया वन बाय वन. आपल्याला 3 स्टेप्स बघायच्या आहेत. एक इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन, या ट्रान्सलेशनच्या 3 स्टेप्स आहेत. त्यापैकी पहिली स्टेप आहे, नंबर 1 स्टेप आहे इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. जी पॉलीपेप्टाइड चेन आहे ही इनिशिएट होणार आहे, स्टार्ट होणार आहे. म्हणजे पहिली स्टेप असते इनिशिएशन. काय इनिशिएट होणार आहे? पॉलीपेप्टाइड चेन स्टार्ट होणार आहे. ओके, आता ही इनिशिएट होत असताना याच्या काही स्टेप्स आहेत, वेगवेगळ्या स्टेप्स नुसार होणार आहे. सो स्टार्टिंग ऑफ पॉलीपेप्टाइड सिंथेसिस इज कॉल्ड एज इनिशिएशन. हे स्टार्ट करत असताना थोडीशी बॅकग्राऊंड आपण लक्षात घेऊया, तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो. ही सेल आहे, ह्या सेलचं हे न्यूक्लियस आहे. ओके,
याला पोल असतात न्यूक्लिअर पोर, न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये हा डीएनएचा पार्ट असतो, डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं डीएनएच. ओके, त्याच्यामध्ये हे बॉन्डिंग असतं, बेस पेरिंग. ह्या डीएनएचं एमआरएनए तयार झालेला असतो बाय ट्रान्सक्रिप्शन. काय तयार झालेला असतो? एमआरएनए. आणि तो सायटोप्लाझम न्यूक्लिअर पोर मधून ह्या सायटोप्लाझम मध्ये बाहेर येत असतो. आणलेली माहिती 3-3च्या ग्रुपने आणत असतो. 5 प्राइम एंड आहे, 3 प्राइम एंड आहे. हा कुठं आलेला आहे? सायटोप्लाझम मध्ये. आता ह्या सायटोप्लाझम मध्ये याला आवश्यक असणारी सगळी मेकॅनिझम असते, म्हणजे आवश्यक असणारे सगळे एन्झाईम्स इथं आहेत, रायबोझोम्स इथं आहेत. काय काय? एन्झाईम्स आहेत, रायबोझोम्स आहेत, एनर्जी या ठिकाणी आहे, फॅक्टर्स या ठिकाणी आहे, अल्फा अमायनो ऍसिड या ठिकाणी आहेत. म्हणजे याच्यामध्ये ह्या सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिसची सगळी मेकॅनिझम अवेलेबल आहे. महत्वाचं याचं जे रॉ मटेरियल आहे ते म्हणजे अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिड्स आपल्याला माहित आहे 20 डिफरंट टाइपचे अल्फा अमायनो ऍसिड आहेत. हे सायटोप्लाझम मध्ये आहेत, पण ते इनॅक्टिव्ह आहेत. इनॅक्टिव्ह. ओके, हा जो पार्ट आहे हा एमआरएनएचा पार्ट आहे, मेसेंजर आरएनए. हा आहे हा डीएनएचा पार्ट आहे. हा जो बाहेरचा पार्ट आहे हा सायटोप्लाझम आहे. याच्यात अल्फा अमायनो ऍसिड पण आहेत, रायबोझोम्स पण इथंच असतात. स्मॉल युनिट, लार्ज युनिट, एटीपी एनर्जी, फॅक्टर्स. सगळी मेकॅनिझम सायटोप्लाझम मध्ये आहे. टीआरएनएचा पार्ट आहे. हा क्लोवर लिप मॉडेल आपण दाखवलं. टीआरएनए असतो. हे स्मॉल युनिट आहे रायबोझोम्स, हे लार्ज युनिट असतं रायबोझोम्स. इनिशिएशन फॅक्टर असतील, इलॉंगेशन फॅक्टर असतील, टर्मिनेशन फॅक्टर असतील, एटीपी एनर्जी असते, एन्झाईम्स असतात, त्याच्यात वेगवेगळी एन्झाईम्स. हा सगळा पार्ट आहे. आता इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन होणार आहे, म्हणजे हा सुरुवातीला हे अल्फा अमायनो ऍसिड इनॅक्टिव्ह आहेत, त्यांना काय केलं जातं? ऍक्टिव्ह केलं जातं. आणि म्हणून याच्यामध्ये पहिला पार्ट आपण पाहतोय ऍक्टिव्हेशन ऑफ. ए पार्ट आपल्याला बघायचा आहे, ऍक्टिव्हेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स. ओके, पहिल्यांदा हे जे अल्फा अमायनो ऍसिड इनॅक्टिव्ह आहेत त्यांना काय केलं जातं? ऍक्टिव्ह केलं जातं. म्हणजे आपण इथं असं म्हणूया अल्फा अमायनो ऍसिड हे इनॅक्टिव्ह आहे, याला एटीपी एनर्जी खर्च केली की हे अल्फा अमायनो ऍसिड इनॅक्टिव्हचे ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह अल्फा अमायनो ऍसिड्स ऍक्टिव्ह. पण त्यासाठी काय खर्च करावे लागते? एटीपी एनर्जी खर्च करावी लागते. याला म्हणायचं ऍक्टिव्हेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. ओके, दुसरी स्टेप काय होते? टीआरएनए असतो तोही ऍक्टिव्ह करून तो अल्फा अमायनो ऍसिडला जोडायचा आहे. म्हणजे हा टीआरएनए आहे, याला हे अल्फा अमायनो ऍसिड कनेक्ट करायचं आहे. म्हणजे त्याचं एक कॉम्प्लेक्स तयार केलं जातं, म्हणजे फॉर्मेशन ऑफ
बघा हे ऍक्टिव्हेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड झालं. नेक्स्ट बी आहे फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स होणं गरजेचं असतं. मान्य आहे अल्फा अमायनो ऍसिड ऍक्टिव्ह झालेत पण ते स्वतःहून हालचाल करत नाही. समजा प्रोटीन सिंथेसिस इथं चालू आहे तर या अल्फा अमायनो ऍसिडला इथं जायचं आहे, स्वतःहून ते मूव्ह होत नाही. मग त्याला घेऊन जाणारा कोण असतो तर तो tRNA असतो, कॅरी करत असतो. मग ह्या दोघांना जोडणं कॉम्प्लेक्स होणं गरजेचं असतं. सो tRNA किंवा ऍक्टिव्ह अमायनो ऍसिड घेऊया पहिल्यांदा. बघा हे अल्फा अमायनो ऍसिड ऍक्टिव्ह झालेलं आहे. सो अमायनो ऍसिड ऍक्टिव्ह आहे प्लस tRNA असतो प्लस एटीपी एनर्जी लागते. आणि मग या सगळ्यांच्या पासून हा tRNA शब्दात लिहिला तरी चालतो, त्याची डायग्राम दाखवली तरी चालेल, तयार होतं. हे सगळं एकत्र जोडायचं आहे. सो गिव्स अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स. अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि या ठिकाणी जे एन्झाईम असतं ते अमायनो असाइड tRNA सिंथेटेज. सो एन्झाईम इथला आहे, ते एन्झाईम आहे अमायनो असाइल tRNA सिंथेटेज. हे एन्झाईम इथं काम करत असतं. ह्या एन्झाईमच्या साह्याने हे जोडलं की एक कॉम्प्लेक्स तयार होत असतं. म्हणजे कसं आहे बघा, समजा हे अमायनो ऍसिड आहे, अल्फा अमायनो ऍसिड इन शॉर्ट लिहिलंय, ऍक्टिव्ह आहे. हा tRNA चा पार्ट आहे. क्लोव्हरलीफ मॉडेल आपण दाखवू किंवा हेअर पिक कोणतंही मॉडेल दाखवलं तरी चालेल, शॉर्ट आर्म असतो. हा tRNA चा मॉलिक्यूल. ओके, सो दिस इज ऍक्टिव्ह, दिस इज tRNA प्लस एटीपी एनर्जी खर्च होते. हे एन्झाईम या ठिकाणी काम करतं. आणि हे जे अमायनो ऍसिड आहे हे लॉंग आर्मला कनेक्ट केला तर tRNA, म्हणजे हा tRNA आहे. तर या tRNAच्या लॉंग आर्मला हे अल्फा अमायनो ऍसिड जोडलं जातं. आणि जे कॉम्प्लेक्स तयार होतं हा tRNA आहे, हा अमायनो ऍसिड आहे, याला म्हणायचं अमायनो असाइल tRNA कॉम्प्लेक्स, कॉल्ड एज अमायनो असाइल tRNA कॉम्प्लेक्स. ओके, म्हणजे पहिल्यांदा अमायनो ऍसिडला ऍक्टिव्ह केलं, नंतर अमायनो ऍसिड आणि tRNA जोडून काय तयार झालं, कॉम्प्लेक्स. आता थर्ड स्टेप आहे ती म्हणजे हा आलेला mRNA असतो तो रायबोसोमशी बाइंड करायचा असतो. पहिल्यांदा तो स्मॉल युनिटचा रायबोसोमशी बाइंड होत असतो. सो बाइंडिंग ऑफ mRNA to small unit of ribosome, स्मॉल युनिट ऑफ रायबोसोम. ओके, याच डायग्राम मध्ये आपण थोडंसं दाखवूया. हा mRNA आता कंप्लीट सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे, डीएनए कडची सगळी माहिती घेऊन आलेला आहे. हा mRNA आहे, 3-3च्या ग्रुपनी माहिती आणलेली आहे, ज्याला आपण कोडॉन्स म्हणत असतो.
हा स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोमशी कनेक्ट होतो. तर हे स्मॉल सब युनिट आहे याच्याशी कनेक्ट होतो. सो बाइंडिंग ऑफ mRNA टू स्मॉल युनिट ऑफ रायबोझोम, याला बाइंड केला आता पहिल्यांदा. आता हे स्मॉल युनिट रायबोझोमचं आहे, त्याच्याकडे mRNA साठी वन बाइंडिंग साइट असते. सो स्मॉल युनिट ऑफ रायबोझोम हॅव्हिंग, किंवा असं म्हणू आपण रायबोझोम हॅव्हिंग वन बाइंडिंग साइट फॉर mRNA. mRNA साठी एकच बाइंडिंग साइट असते, पण जेव्हा tRNA जोडायचा आहे तेव्हा त्याच्याकडे 3 बाइंडिंग साइट असतात. सो वन बाइंडिंग साइट फॉर mRNA and 3 बाइंडिंग साइट for tRNA. So 3 binding sites for tRNA. आता या tRNA च्या 3 कोणत्या बाइंडिंग साइट असतात हे आपण डिटेल पाहणार आहे. तर एक P साइट असते, एक A साइट असते आणि एक E साइट असते. हे आपण पुढे डिटेल बघणार आहे. अमायनो ऍसिड साइट असते, पेप्टिडिल साइट आणि एक्झिट साइट. इकडून अमायनो ऍसिड tRNA अमायनो ऍसिडला घेऊन आत येतो. अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स असतं. इथं हा पेप्टाइड बॉन्ड तयार केला जातो ह्या दोघांच्या मधून, आणि इकडे एम्प्टी tRNA असतो. हा एम्प्टी tRNA इकडून बाहेर पडत असतो. म्हणजे इकडून आत येणं, इकडून बाहेर पडणं. त्यासाठी या 3 साइट असतात tRNA साठी. वन बाइंडिंग साइट असते ती mRNA साठी, 3 बाइंडिंग साइट्स आहेत फॉर tRNA. ओके, इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या. ओके, बघा आता या ठिकाणी mRNA आहे हा स्मॉल सब युनिटला बाइंड केलेला आहे. ऍक्च्युअली जे रायबोझोम्स असतात ते युकॅरियोटिक मध्ये वेगळा असतो. आपण रायबोझोम्स बघूया, याची माहिती थोडक्यात बघूया. रायबोझोम्स हा युकॅरियोटिक मध्ये असेल किंवा प्रोकॅरियोटिक असेल. ओके, याच्यात 2 सब युनिट असतात. ऍक्च्युअली याला असं 2 सब युनिट युकॅरियोटिक मध्ये असतात. एक 50S आणि दुसरा 30S. याच्यात 2 युनिट असतात. ऍक्च्युअली युकॅरियोटिक मध्ये थोडा लार्ज साईज असतो. हा लार्ज असतो. तो डायरेक्ट सब युनिट दाखवूया आपण याचे. याच्यामध्ये 60S चं एक सब युनिट असतं आणि 40S असतं. हे 2 एकत्र आले की रायबोझोम तयार होतो. याला म्हटलं जातं ATS. ते म्हणणार 60 आणि 40 हे 2 सब युनिट आहेत. 100 बेरीज येते. इथे ATS का लिहिलं, कारण हे आपण साईज घेत असतो, इथून इथपर्यंतची लेंथ घेत असतो, आणि या लेंथ मध्ये हा जो पार्ट आहे हा दोघांचा कॉमन पार्ट जातो आणि त्यामुळे तो ATS राहतो, लार्ज रायबोझोम असतो. प्रोकॅरियोटिक मध्ये असेच 2 युनिट असतात, एक लार्ज आणि स्मॉल. पैकी हे 50S असतं आणि हे 30S असतं. ह्या दोघांचे मिळून इथं रायबोझोम्स तयार होत असतो. ही जर लेंथ बघितली तर ती येते 70S, कारण हा पार्ट इथं कॉमन गेलेला असतो आणि त्यामुळे डायमीटर थोडा कमी होत असतो. म्हणजे प्रोकॅरियोटिकचा रायबोझोम असतो हा 70S टाईपचा असतो.
युकॅरियोटिकचा रायबोझोम असतो हा एटीएस टाईपचा असतो. ह्या दोघांच्या मध्ये पण लार्ज आणि स्मॉल असे दोन प्रकारचे युनिट असतात. हे लार्ज युनिट आहे, हे स्मॉल युनिट आहे. हे लार्ज युनिट आहे, स्मॉल युनिट आहे. सायटोप्लाझम मध्ये मात्र हे दोनही वेगवेगळे असतात. जेव्हा प्रोटीन तयार करायचं आहे तेव्हा त्यांना एकत्र यावं लागतं. ओके. मग ते युकॅरियोटिक असेल किंवा प्रोकॅरियोटिक. साईज लक्षात ठेवायचे तुम्हाला 80s आणि 70s. प्रोटीन सिंथेसिस हे मेन साइट असते. रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सो रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रश्न असा आहे की हे लार्ज आणि स्मॉल हे जे दोन सब युनिट आहे हे एकत्र जोडण्यासाठी एक फॅक्टर लागतो, एक मेटॅलिक आयन लागतो की जो लार्ज आणि स्मॉल युनिटला एकत्र जोडतो. त्यासाठी इथं आवश्यक असतो तो Mg++. काय आवश्यक असतो? Mg++. हा जो मेटल आयन आहे हा मेटल आयन कनेक्ट स्मॉल अँड लार्ज subunit of ribosome. लार्ज आणि स्मॉल सब युनिटला जोडणारा असतो तो मेटॅलिक आयन असतो Mg++. ओके. ह्या रायबोझोमच्या बाइंडिंग साइटही मगाशी बघितलं होतं. mRNA साठी एकच बाइंडिंग साइट असते, पण tRNA साठी 3 बाइंडिंग साइट असतात. आता चेन इनिशिएशन होते म्हणजे काय होतं हा पार्ट आपण बघूया. स्टार्टिंग ऑफ चेन. तर चेन स्टार्ट होण्यासाठी स्टार्टिंग कोडॉन लागतो. स्टार्टिंग कोडॉन की जो तुम्हाला माहित आहे AUG असतो. 5 प्राइम एंडला असतो. म्हणजे इथं हे 5 प्राइम एंड असेल तर या ठिकाणी AUG हा स्टार्टिंग कोडॉन आहे. इट कोड फॉर मिथायोनिन अमायनो ऍसिड साठी तो कोड तयार झालेला असतो. फॉर मिथायोनिन इन युकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक मध्ये थोडा चेंज आहे. फॉर फॉर्मिल मिथायोनिन. फॉर्मिल मिथायोनिन प्रोकॅरियोट्स. इथं जस्ट असं म्हटलं तर मेट, इथं एफ मेट म्हटलं जातं. हा डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला. हा जो कोडॉन असतो आणि हा कोडॉन जो tRNA शी मॅच होतो तो tRNA डायरेक्ट पी साइड मधून आत येत असतो. म्हणजे याला एक लार्ज युनिट जोडलं जातं रायबोझोमचं. ह्याच्या या 3 साइट आहेत. ही ई साइट आहे, ही पी साइट आहे, ही ए साइट आहे. अमायनो ऍसिड आत येणं पेप्टिडिल साइट आणि एक्झिट साइट असते. परंतु हा tRNA असतो म्हणजेच याला कॉम्प्लिमेंटरी जो tRNA असतो तो डायरेक्ट पी साइट मधून इथे येत असतो. पी साइट मधून इथे येत असतो tRNA आणि तो AUG ला कॉम्प्लिमेंटरी जोडत असतो. सो फर्स्ट tRNA कम ऍट डायरेक्ट पी साइट. फक्त एकच tRNA असतो की जो पी साइडून येतो. बाकी सगळे असतात ते या साइडून येत असतात. इकडचे सगळे tRNA ए साइड मधून आत येतात. फक्त पहिला tRNA असतो तो फर्स्ट tRNA अमायनो ऍसिड tRNA कॉम्प्लेक्स असतं. tRNA कॉम्प्लेक्स कम ऍट पी साइड. सो first tRNA come at P site. फक्त पहिला पी साइटला येतो. कोणता अमायनो ऍसिड घेऊन आलेला असतो?
मिथायोनिन अमायनो ऍसिड आणलेलं असतं युकॅरियोटिक मध्ये, फॉर्मिल मिथायोनिन आणलेलं असतं प्रोकॅरियोटिक मध्ये, आणि चेन असते ती चेन स्टार्ट होते, याला म्हणायचं इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. याच्यात कोणकोणत्या स्टेप्स आलेल्या आहेत बघूया आपण. पहिल्यांदा ऍक्टिव्हेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड होतं, जे इनऍक्टिव्ह असतात सायटोप्लाझम मध्ये, त्यांना ऍक्टिव्ह केलं जातं. काय वापरली जाते? एटीपी एनर्जी. दुसरं फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. हे ऍक्टिव्ह अमायनो ऍसिड असतं, ते टीआरएनए ला जोडलं जातं, एटीपीच्या सहाय्याने कॉम्प्लेक्स तयार होतं. नंतर बाइंडिंग ऑफ एमआरएनए टू रायबोझोम. आलेला एमआरएनए असतो तो रायबोझोमच्या सुरुवातीला स्मॉल युनिटशी कनेक्ट केला जातो. रायबोझोम युकॅरियोटिकचा वेगळा असतो, प्रोकॅरियोटिक. युकॅरियोटिक मध्ये तो 80S असतो, प्रोकॅरियोटिक मध्ये तो 70S असतो. याचे दोन सब युनिट असतात 60-40, याचे दोन सब युनिट असतात 50-30. त्याच्यानंतर स्टार्टिंग ऑफ चेन. चेन स्टार्ट होते, इथं स्टार्टिंग कोडॉन असतो 5 प्राइम एंडला. तो कोणता कोडॉन असतो? AUG असतो. तो एक अमायनो ऍसिड साठी कोड केलेला असतो. तिथं टीआरएनए येत असताना पी साइडून येतो पहिला टीआरएनए, आणि तो आणत असताना मिथायोनिन अमायनो ऍसिड आणतो युकॅरियोटिक साठी, फॉर्मिल मिथायोनिन आणत असतो प्रोकॅरियोटिक साठी. हे अमायनो ऍसिडचं रिप्रेझेंटेशन असतं. आणि फक्त पहिलाच टीआरएनए आहे की जो पी साइडला येतो. उरलेले सगळे टीआरएनए असतात ते ए साइड कडून आत येत असतात. ओके, याला काय म्हणायचं? इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. पहिली स्टेप आहे. याच्या नंतरची स्टेप असते इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. हा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया. ओके, थँक्यू.